नमस्कार, मधुरा किचन रेसिपीमध्ये तुमचं स्वागत। मी मधुरा। सर्वप्रथम सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा। मकर संक्रांतीचा पहिला दिवस म्हणजे भोगी आणि या भोगीच्या दिवशी मिक्स भाजी बनवली जाते। तर ही मिक्स भाजी कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत। भोगीची मिक्स भाजी तयार करण्यासाठी लागणारे साहित्य आहे। चाकवतची भाजी घेतलेली आहे मी। वाटाणे साधारण मी या छोट्या वाटीचं प्रमाण घेतलंय 2 व्यक्तींसाठी बनवण्यासाठी भाजी। हे वाटाणे घेतलेले आहेत, पावटे, वाल, हरभरे, शेंगदाणे थोडेसे घेतलेले आहेत, शेवग्याची शेंग घेतलेले आहे, एक गाजर कट करून घेतलेला आहे, एक वांग कट करून आणि एक बटाटा कट करून घेतलेला आहे। फोडणीसाठी लागणारे साहित्य आहे। ओल्या पातीचा कांदा घेतलेला आहे, 2 ते 3 कांदे कट करून घेतलेले आहेत, कोथिंबीर, अर्धा चमचा हिंग, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा हळद, तीळ 1 चमचा, गूळ आणि आमसूल घेतलेला आहे, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। त्यानंतर हे जे वाटण तयार केलेलं आहे यामध्ये 3 चमचे शेंगदाणे घेतलेत भाजून, तीळ घेतलेत 2 चमचे आणि कारळे 2 चमचे, हेही भाजूनच घेतलेलं आहे आणि मिक्सरला बारीक केलेलं आहे। सबस्क्राइब करा मधुराज किचन रेसिपीला आणि बेल आयकन दाबा लेटेस्ट रेसिपीज सगळ्यात आधी पाहण्यासाठी। फोडणीसाठी कढईमध्ये मी 3 ते 4 चमचे तेल टाकलेलं आहे गरम करायला। तेल आता गरम झालेलं आहे, त्यामध्ये आपण सर्वप्रथम गूळ घालूया। थोडासा गूळ वितळला की आपण त्यामध्ये जिरे मोहरी टाकणार आहोत। गूळ वितळलेला आहे, त्यामध्ये आपण एक छोटा चमचा मोहरी टाकणार आहोत। मोहरी आणि जिरे सांगायचं राहून गेलं, तर 1 चमचा छोटा मोहरी टाकायची आणि जिरे 1 चमचा टाकायचा आहे। त्यामध्ये आता हा कांदा आपण टाकून व्यवस्थित परतवून घेऊया। हिवाळ्यामध्ये येणाऱ्या सर्व भाज्या आपण या भाजीमध्ये वापरणार आहोत। या भाज्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात कॅलरीज आपल्याला मिळत असते, कारण आता थंडी चालू आहे, त्यामुळे कॅलरीजची खूप गरज आपल्याला भासते। त्यानंतर यामध्ये प्रोटीन, आयर्न आणि कॅल्शियमही खूप मोठ्या प्रमाणात मिळतं, कार्बोहायड्रेट, पोटॅशियम, जे आपल्या शरीराला उपयुक्त आहे अशी सर्व विटॅमिन्स आपल्याला मिळतात। त्याचबरोबर ए आणि सी विटॅमिनही आपल्याला त्यातून मिळत असतात। आता यामध्ये आपण हळद टाकून घेऊया। त्यानंतर हिंग टाकून घ्यायचा आहे आणि कोथिंबीर मी थोडीशी तेलामध्ये टाकणार आहे, म्हणजे भाजीला छान असा वास लागतो। त्यानंतर ज्या भाज्यांना जरा जास्त वेळ लागतो शिजायला अशा भाज्या आपण अगोदर टाकणार आहोत। म्हणजे पहिल्यांदा आपण वाटाणे यामध्ये मिक्स करूया, पावटे, शेंगदाणे, वाल, हरभरे आणि शेवग्याची शेंग, ह्या सगळ्या भाज्या आपण पहिल्यांदा टाकून घेऊया। त्याबरोबर चाकवतीही टाकायची आहे। आता ह्या भाज्या चांगल्या आपण परतवून घेणार आहोत। थोडा वेळ ह्या 1 मिनिट चांगला तेलात परतवून घेऊया। आता 1 मिनिट झालेलं आहे, यामध्ये आपण वांग टाकूया। वांग पटकन शिजतं त्यामुळे
या सर्व भाज्या परतवून घेतल्यानंतर वांग, बटाटा आणि गाजर जे आहे ते आपण यामध्ये टाकणार आहोत. तेलामध्ये छान असं परतवून घ्या. ह्या भाज्या तेलामध्ये व्यवस्थित परतल्या गेल्यामुळं त्याची टेस्टही छान लागते. त्यामुळं तेलामध्ये परतवून घ्यायच्या अगोदर. आता यामध्ये लाल तिखट आणि कांदा लसूण मसाला मिक्स करूया. तिखट ज्या प्रमाणात तुम्हाला आवडते त्या प्रमाणात तुम्ही टाकू शकता. त्यानंतर तीळ टाकून घ्यायचे आहेत. ह्या भाज्या परतवून झालेल्या आहेत. आता आपण यामध्ये पाणी ओतणार आहोत. यामध्ये आपण 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे. आपल्याला ही भाजी जास्त सुक्की न बनवता दरदरीत अशी बनवायची आहे. त्यामुळे त्यामध्ये आमसूल टाकते. आमसुलामुळं चवही छान होते आणि टेस्टही चांगली लागते. आता हे आपण उकळी येईपर्यंत थांबणार आहोत. त्या अगोदर यामध्ये चवीनुसार मीठ टाकते. आता भाजीला उकळी आलेली आहे. यामध्ये आपण शेंगदाणा, तीळ आणि कारळ्याचे जे वाटण बनवलं आहे ते त्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत. ही भाजी बाजरीच्या भाकरीबरोबर खायला खूप छान लागते. तीळ लावलेली बाजरीची भाकरी आणि मिक्स भाजी. मकर संक्रांतीचा आदला दिवस म्हणजे भोगी. या भोगीच्या दिवशी आपण मिक्स भाजी आणि तीळ लावलेली बाजरीची भाकरी खातो. यासाठी खातो की बाजरीमध्ये उष्ण गुणधर्म असतो आणि या मिक्स भाजीबरोबर जर आपण बाजरीची भाकरी खाल्ली तर शरीराला चांगली ऊब मिळते. त्यामुळं आपण मिक्स भाजी आणि बाजरीची भाकरी खात असतो. आता आपण 15 ते 20 मिनिट ही भाजी झाकण ठेवून शिजवणार आहोत. वीस मिनिट झालेले आहेत. आपण आता ह्याच्यावरचं झाकण काढणार आहोत. तर भाज्या शिजलेत का आपण पाहूयात. शिजलेले आहे. आपली भाजी तयार आहे. खमंग अशी मिक्स भाजी. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला जरूर कळवायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.